एका छोट्याशा कॉफी बारमधून सुरू झालेला प्रवास आणि आज 60 वर्षाहून अधिक काळ लाखो ग्राहकांचा विश्वासाचं नाव ही आहे बेंगलुरू मधील प्रसिद्ध ब्राह्मिन्स कॅफे बारची प्रेरणादायी यशोगाथा. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 94. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत ब्राह्मिन्स कॅफे बारच्या प्रेरणादायी बिझनेस जर्नी बद्दल. मित्रांनो, आजच्या काळात अनेक फूड ब्रँड्स आकर्षक इंटेरियर आणि मोठ्या मार्केटिंगवर भर देतात, पण एक असं ठिकाण आहे जिथे ना आलिशान सिटिंग आहे ना मोठी सजावट, तरीही रोज हजारो लोक तासनतास रांगेत उभे राहतात. ते म्हणजे ब्राह्मिन्स कॅफे बार. या प्रसिद्ध ब्रँडची सुरुवात 1965 मध्ये बेंगळुरू मधील बसवानागुडी परिसरात झाली. सुरुवातीपासून त्यांचा एकच विश्वास होता, कमी पदार्थ पण सर्वोत्तम गुणवत्ता. आजही त्यांच्या मेन्यू मध्ये फार कमी पदार्थ आहेत. सॉफ्ट इडली, खारा भात, केसरी भात आणि त्यांची जगप्रसिद्ध फिल्टर कॉफी. त्यांची चव गेल्या अनेक दशकांपासून तशीच कायम आहे. त्यांची इडली आणि चटणी आजही हजारो ग्राहकांची पहिली पसंती आहे. विशेष म्हणजे आजही अनेक ग्राहक उभं राहून नाश्ता करतात, पण तरीही चवीसाठी ते पुन्हा पुन्हा येथे येतात. यात सातत्यामुळे देशभरातील फूड ब्लॉगर, सेलिब्रिटीज आणि परदेशी पर्यटकही ब्राह्मिन्स कॉफी बारला आवर्जून भेट देतात. आज सोशल मीडियावर लाखो लोकांनी या ठिकाणचे व्हिडिओ पाहिले आहेत, पण त्यांच्या यशामागचं खरं रहस्य म्हणजे गुणवत्तेशी कधीही तडजोड न करणं. अनेक दशकांपासून त्यांनी त्याच पारंपरिक रेसिपी, त्याच दर्जाचे इन्ग्रेडियंट्स आणि त्याच चवीचा वारसा जपला आहे. म्हणूनच ब्राह्मिन्स कॉफी बार हा फक्त एक कॉफी शॉप राहिलेला नाही, तर बेंगळुरूच्या परिसरात फूड कल्चरचा अविभाज्य भाग बनला आहे. मित्रांनो, मोठा मेन्यू नसला तरी चालतो, पण प्रत्येक पदार्थाला सातत्यपूर्ण गुणवत्ता असेल तर ग्राहक आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात. आणि हाच विश्वास कमवत ब्राह्मिन्स कॉफी बार गेले 6 दशक भारतीय फूड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि बिझनेस वालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.